नमस्कार शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खरीप हंगाम 2024च्या पीक विम्याच्या वाटपासंदर्भात एक महत्त्वाचा आणि डिटेलमध्ये अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि बहुतांश शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की अजून 2 ते 3 महिने पूर्ण झालेले आहेत आणि अजूनही पीक विम्याच्या वितरण झालेलं नाही. मग आमच्या खात्यामध्ये येणार तर किती रुपये येणार, हेक्टरी किती रुपये येणार, कोणत्या शेतकऱ्यासाठी, कोणत्या पिकांसाठी आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा मंजूर झाला आहे का आणि किती रुपये तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहेत. त्याचप्रमाणे या शेतकऱ्यांच्या संदर्भात अशाच महत्त्वाचे अपडेट आपण व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये जाणून घेण्याचा हा प्रयत्न करणार आहोत बघा. आणि संपूर्ण शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर वीडियोला शेवटपर्यंत नक्की बगा. लेकिन इससे पहले अगर आप चैनल पे नए हो तो मेरा नाम है सम्राट और स्वागत है आपका शेतकरी सम्राट इस यूट्यूब चैनल में. अगर आपने चैनल को लाइक, सब्सक्राइब और शेयर नहीं किया है तो वो भी कर दो और जो बीच में घंटा दिख रहा है उसे भी दबाओ ताकि नोटिफिकेशन पाओ. तो चलिए करते वीडियो को स्टार्ट और तुम भी कर दो वीडियो को लाइक. तर बघा मित्रांनो, तुम्हाला तुम्हाला सर्वात मोठा प्रश्न होता की शेतकऱ्यांनी आता 34 जिल्ह्यांमध्ये खरीप हंगाम 2024च्या पीक विम्याचं वितरण जे होणार आहे तर ते बघा त्यामध्ये कुठले जिल्हे आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा वाटप होणार आहे हे आता तुम्हाला सांगतो. ह्या 34 जिल्ह्यांपैकी 5 जिल्ह्यांमध्ये 25चा अग्रिम पीक विमा हा मंजूर झालेला आहे. ज्यामध्ये 5 जिल्हे मी तुम्हाला आता अगोदरच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगितले होते, पण ह्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया. तर तुम्हाला एकच सांगणं आहे की या 25% अग्रिमच्या ह्या जिल्ह्यांमध्ये पाहायला गेलं तर बघा हिंगोली जिल्ह्याचा समावेश आहे, त्यानंतर जालना जिल्ह्याचा समावेश आहे, याचबरोबर नांदेड जिल्ह्याचा, परभणी जिल्ह्याचा आणि यवतमाळ अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. व या 5 जिल्ह्यांमध्ये 25% अग्रिम पीक विमा हा मंजूर झालेला आहे. आणि जर पाहिलं तर हिंगोलीमध्ये 3,07,000 शेतकऱ्यांना 150 कोटी रुपयांचा, याचबरोबर पुढचा जिल्हा म्हणजे परभणी जिल्ह्यात 7 लाख शेतकऱ्यांना 350 कोटी रुपये, याचबरोबर 5 लाखापेक्षा जास्त शेतकरी आपण पाहायला गेलं तर आपल्या नांदेडमध्ये या पीक विम्यापासून वंचित आहेत. तर त्यांच्यासाठी सुद्धा अपडेट तुम्हालासुद्धा 4.5 लाख शेतकऱ्यांना जवळजवळ 200 कोटी रुपयांच्यापेक्षा जास्तचं निधीचं वाटप हे होणार आहे. यामध्येच बघा जर 25% अग्रिमचं पीक पाहिलं तर याच्या व्यतिरिक्त भरपूर शेतकऱ्यांना वाटतं की आमच्या जिल्ह्यामध्ये ह्यांच्यामध्ये आमचा जिल्हा ह्या 5 जिल्ह्यांमध्ये आमच्या जिल्ह्याचा उल्लेख होत नाही. तर तुमच्यासाठी काय, तुमच्यासाठी देखील अपडेट आहे, ती देखील आपण जाणून घेऊया. बघा तुम्हाला देखील मिळणार. व परंतु शेतकरी आता असं देखील यांना कन्फ्युजन आहे की हे पीक विमा येणार, परंतु शेतकरी कोणते असावेत, त्यांना आपला पीक विमा भरावा लागेल. तर आपला वैयक्तिक क्लेम दाखल केलेला असेल तर त्याही शेतकऱ्यांना पीक विमा भेटू शकतो का नाही हे तुम्हाला मी सांगतो. यामध्ये बघा सर्वात प्रथम आपण आता काही जिल्हे घेऊया. यामध्ये सर्वात प्रथम आता आपण जर पाहिलं तर अग्रिमाचे मी तुम्हाला जे जिल्हे सांगितले त्यामध्ये तुम्हाला सर्वात आता जे अहमदनगर, अहिल्यानगर आहे, त्याचबरोबर अमरावती आहे, त्यानंतर पुढचा जिल्हा अकोला जिल्हा आहे, बुलढाणा जिल्हा आहे आणि नाशिक जिल्हा आहे. नाशिक, जळगाव, गडचिरोली हे विदर्भ साईडच्या हे गडचिरोली हे व छत्रपती संभाजीनगर असेल किंवा बीड असेल, लातूर असेल, ह्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पीक विमा हा मंजूर आहे. व पाहायला गेलं तर ह्या मोठ्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचं प्रमाण देखील ॲज कम्पेअर टू अदर डिस्ट्रिक्ट्स म्हणजेच दुसऱ्या जिल्ह्यांपेक्षा जास्त हे अतिवृष्टी देखील भरपूर प्रमाणात झाली होती. तर त्यामध्ये ह्या शेतकऱ्यांना 200 कोटीपेक्षा जास्त पीक विमाचा क्लेम हा मंजूर झालेला आहे. त्यामध्ये बघा जे उर्वरित जे 10 लाख शेतकरी आहेत यांच्यापैकी जवळपास 6 ते 7 शेतकऱ्यांचा हे वैयक्तिक क्लेम केल्यानंतर त्यामध्येच आता अहमदनगरसुद्धा व बीड, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा वैयक्तिक क्लेमचे बहुतांश शेतकरी हे आता सध्या पेंडिंग आहेत. व यांच्यामध्ये असा संभ्रम आहे की आमच्या खात्यामध्ये पीक विमा वाटप झालेलं नाही, सरकारचं राज्याचं हे अनुदान आलेलं नाही. तर ह्याचे कारण काय, तर बघा प्रमुख कारण म्हणजे काही कंपन्यांना सरकारने अनुदान हे आणखी त्यांच्या कंपन्यांमध्ये वितरित केलेलं नाही. तर अशा कंपन्यांमध्ये देखील तुमचा उल्लेख येऊ शकतो. मध्ये तुमची जी पावती असते पीक विमा भरलेली त्यावर तुमच्या कंपनीचा उल्लेख असेल. जर कंपनी तुम्हाला कुठली आहे ती माहीत नाही तर ती आमच्या चॅनलच्या व्हिडिओवर तुम्ही जाऊन बघू शकता की कुठल्या जिल्ह्यांकरिता कुठली कंपनी ही सध्या प्रेझेंटला कार्यरत आहे. तर ह्यामध्ये बघा जे आता मी बाकी जिल्ह्यांचे नाव घेतले ह्यामध्ये डिसेंबरपासून वितरित होण्याचं सांगण्यात आलं आहे. म्हणजेच डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून म्हणजेच येती 15 तारीख किंवा 16 तारखेच्या आसपास बाकी जिल्ह्यांना वाटप होऊ शकतं. तर बघा ह्या जिल्ह्यांना वाटपाचा हे आला आहे. तर ह्यामध्ये बघा तुम्हाला आणखीन महत्त्वाच्या काही अपडेट आहेत. बघा आता काही नवीन आता तुम्हाला कंपन्यांचं जे राज्य सरकारचं अनुदान प्राप्त झालेलं नाही म्हणून तुमच्या खात्यात हा पीक विमा आणखी सध्या पेंडिंग आहे.